मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय होत नसल्यामुळं परभणी जिल्ह्यातून आपण बघू शकतो की सर्व खाद्यपदार्थ जे आहेत ते इथून जात आहेत. आपण जर बघितलं तर 30 ते 40 हजार लोकांसाठीचा हा पोळी, भाकरी, भाजी, त्याच्यानंतर चटण्या, लोणचे, मिरचीचं लोणचं आहे, त्यानंतर भाजीपाला असेल, या सर्व गोष्टी एकत्र करून 30 ते 40 हजार जणांना पुरण एवढं हे सर्व खाण्यापिण्याचं साहित्य जे आहे ते इथून हे मराठा बांधव घेऊन जात आहेत. केवळ मराठा बांधव नाही, काही मुस्लिम बांधव सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत, ते सुद्धा यामध्ये हातभार लावत आहेत. आपण जर बघितलं इथं ही पॅकिंग केली जात आहे आणि बाहेर या सर्व पॅकिंगचं एकत्रीकरण करून त्या ठिकाणी त्या सर्व असे पोते बांधले जात आहेत आणि व्यवस्थितपणे गाडीच्या माध्यमातून हे सर्व साहित्य जे आहे ते मुंबईकडे रवाना होणार आहे. आपण जर बघितलं तर किती मोठ्या प्रमाणावर हे सर्व खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, ज्या की ज्यामध्ये भाकरी आहेत, पोळी आहेत, चिवडा आहे, त्यानंतर आपण जर बघितलं तर हे कांदे आहेत, बटाटे आहेत, वेगवेगळे बिस्किट असतील, पाण्याच्या बॉटल असतील, हे सर्व साहित्य जे आहे ते इथून मराठा बांधवांकडून मुंबईकडे पाठवलं जात आहे आणि 30 ते 40 हजार लोकांना पुरवलं एवढं हे सगळं साहित्य आपण काही मराठा बांधव इथं आहेत त्यांचं सोडवण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने हे नियोजन करण्यात आलेलं आहे. या मुंबईमध्ये आंदोलन करत असलेल्या इथल्या मराठा बांधवांना खाण्यापिण्याची सोय होत नसल्यामुळं त्यांच्यासाठीची ही सर्व जे तयारी परभणीतून केली जाते, कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे, काय काय पाठवत आहे, किती लोकांसाठी पाठवत आहे. सर्वप्रथम आमचे सन्माननीय समाज बांधव मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत, कारण आमचे बांधव कुणीतरी आमचे जवळचे आझाद मैदानावर मुंबई या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची सर्व परिस्थिती पाहता, पावसाचा विचार करता आणि त्यांच्या जीवनाचा विचार करता, कारण अतिशय हेळसांड होत आहे, त्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधवांना आवाहन केलं की आपल्या बांधवांना उपाशी राहून चालणार नाही. परभणीकरांनी सर्व परभणीकर समाज बांधवांनी जवळपास 30 ते 40 हजार आमच्या बांधवांना पुरे निवडा शिदा संपूर्ण जमा करून व्यवस्थित पॅकिंग करून याच्यामध्ये विविध प्रकारच्या चटण्या, त्याच्यामध्ये लोणचं, कांदे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी, त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी असो, ज्वारीची भाकरी असो आणि गव्हाच्या पोळ्या असो, असे सर्व शिदा एकत्र करून आणि याच्या शिद्यामध्ये कोरडा शिदा सुद्धा, बिस्किट असो किंवा फरसाण चिवडा असो, त्याच्या माध्यमातून आमचा समाज बांधवापर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. कारण कसं पाठवणार आता हे सगळं एवढं मोठं साहित्य? आम्ही सर्व समाज बांधवांनी एकत्रित करून आमची एक वाहनाची व्यवस्था आहे, त्या वाहनाच्या व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही आझाद मैदानापर्यंत आमचा एकच निश्चय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचा हा शिदा, आमचं हे अन्न ते आमच्या बांधवापर्यंत पोहोचण्याचा आमचा. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईमध्ये मराठे आहेत, तिथं लढत आहेत, तोपर्यंत इथून परभणी जिल्ह्यातून हे अन्नधान्य जे आहे ते पाठवलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.